नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्य समीक्षा, संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील झुलवा एक नाट्य अवलोकन या प्रकरणाचा तिसरा भाग वाचतो आहे मी केलेला. झुलवाच्या तीनही कलारूपांबद्दल रूपकात्मक शैलीत वर्णन करावयाचे झाल्यास असे करता येईल. कादंबरीच्या काहीशा ओबडधोबड पण लोहसदृश बलिष्ठ पाषाणातून कोरून काढलेले एक रेखीव शिल्प म्हणजे हे नाट्य रूपांतर. आणि या शिल्पाच्या साऱ्या स्पर्शरेषांच्या अंगोपांगांना नर्तन गायनाने चैतन्यशील स्पंदनशील करणारा रंगप्रयोग हे त्याचे तिसरे कलारूप. एक, मूळ कादंबरीतील तिच्यातील विषयामुळे खूप गाजलेली स्वतः लेखकाने येलू जगनी परशा यांच्या वास्तव जगात लुगडे नेसून 3.5 महिने राहून लिहिलेली, त्यामुळे आत्मानुभवाच्या जिवंत ताजेपणाने शिगोशिगी भरलेली. पण त्यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील वास्तवातील घटनाक्रमांची मालिका असे जरी येथे घडलेले नसले तरी कुठेतरीच्या वास्तवात घडलेली ही हकीकत असा वास्तवाशी अधिक जवळचा संवाद साधणारी ही कादंबरी कथा ठरते. जे जे पाहिले ते बहुतांशी लिहिले जावे अशी भूमिका येथे घेतल्यासारखी वाटते. अनावश्यक लांबणारा नायिकेचा नागर नाटकातील सहभाग, कृष्णा जगनी संबंधांची दीर्घता, जीवनसत्वाची इतक्यांदा मागणी नसतानाही पुन्हा पुन्हा आवृत्त होणारा सेक्स, अश्लीलता, बिभत्सता, अकटाविकटीची भांडणे, शिव्या शापांचा गलका इत्यादी गोष्टी कादंबरीचा घाट विस्कळीत करतात. पण या विस्कळीत घाटाच्या अवस्थेतही एक घट्ट स्फोटक आशय भिडत ठेवलेला. त्यामुळेच या कादंबरीच्या पुढल्या कलारूपांना जन्माला घालण्याची एखाद्या प्रतिभेला अगदी आतून आतून साद येत असते. 2. झुलवाचे नाट्य रूपांतर हे तिचे दुसरे कलारूप. उपलब्ध माहितीनुसार त्याची शब्दसंहिता ठेवलेली नाही. ती फक्त नाट्यप्रयोगाच्याच रूपात, रंगप्रयोगाच्याच रूपात जिवंत ठेवलेली दिसते. त्याची शब्दसंहिता जरूर तिथे बदलत ठेवायची हे रंगप्रयोगाने काहीसे घेतलेले स्वातंत्र्य आढळते. तिच्या रंगप्रयोगाचे शब्दरूप थोडेफार बदलत जाण्याची प्रक्रिया चालू असते. अशा प्रक्रियेने ती ताजी तवानी ठेवली जात असते. या नाट्य रूपांतराला नाट्यसंहिता न म्हणण्यास हे असे कारण. अशा ठिकाणी एखादा रंगप्रयोग पाहून त्याचे स्मृती संचित रूप आठवून या नाट्य रूपांतराबद्दल बोलावे लागते. स्थिर लिखित नाट्यसंहिता उपलब्ध असल्याने नाट्यार्थाची मूलभूत क्षमता असणारे शब्दसंवाद अनुपलब्ध असल्याने आवश्यक असे कितीतरी सूक्ष्म बारकावे सुटून जाण्याची शक्यता असते आणि काही ढोबळ विधानांवर अस्वस्थ असमाधान मानून घ्यावे लागते. पांडुमामाची माजावर आलेली गाय, तिच्यावर कोचारी शिंगांचा सोडलेला खोंड, विहिरीच्या कामावर गेलेल्या जगनीची अंगामांसावरून होणारी ग्राम्य लगट टिंगलटवाळी, अमोशांच्या वक्ताला कोंबड्या घेऊन देवीच्या दर्शनाला येणारे भगत, राजाच्या खानदानाने जगनीला दिलेला नकार, हेडमास्तरांचे पाघळणे व जगनीचे शाळेतून नाव काढणे, दारुड्यात चांदमल आणि पोलीस इत्यादी मूळ कादंबरीच्या वातावरण पसाऱ्यात आलेले, लेखकाने पाहिलेले ऐकलेले बरेचसे वास्तव हे सर्व रूपांतरकाराने निवडून बाजूला ठेवले. जगनीचे नागर नाटकातील उगाचच पसरून ठेवलेले काम जे तिच्या जोगतिणी विश्वाशी विसंवादीच ठरते ते येथे उडवून टाकले आहे. कृष्णाने झुलवा लावण्यास नकार देऊन त्याच नकाराची घट्ट राहणे हेच असले मातृत्व पदरी पडलेल्या जगनीला कळसाकडे नेणारा एक घटक म्हणून अटळ ठरले असते. कादंबरीतील हा पसारा रूपांतरकाराने गीतातील एका कडव्यात आणून सोडला. हिजडे, जोगतिणी, त्यांची भांडणे, शिवीगाळ, मारामाऱ्या हे परत परत चितारणे हे जगनी केंद्रित कथानकाची आणि संबंधित जीवनसत्वाची ही मागणी ठरत नाही.
याबद्दल रूपांतरकार जागरूक राहिला आहे. कादंबरीतील वरील प्रकारचा बराचसा वास्तव पसारा विविध थरांतील जनसमूहासमोर 3 तासांच्या कालावधीत आणून त्याला खूप मर्यादा घालून टोकदार कलारूप दिले गेले आहे. ही नाट्यरूपांतरकाराच्या वेचक रसिकतेची आणि नाट्यात्मक संघटन कौशल्याची खास कमाई आहे. आणि प्रारंभीची आणि अखेरची सरस्वती दैत्यीची अर्थपूर्ण मिथिका ही या वास्तव कथेला कलेचा स्पर्श देऊन कलाविश्वात घेऊन जाते आणि कथाभर पसरून राहते. ही त्याच्या प्रतिभेची नवनिर्मिती. एकच उल्लेख आवर्जून करावयाचा तो पानवाला तांबोळी याच्याबद्दल. कादंबरीतील हा ओल्ड मॅन नाट्यरूपांतरात दिसायला हवाच होता. दाशाऐवजी जगनीच्या जीवनात याचे स्थान अढळ ठरले असते. बेटा, शाळेत गेली नाहीस तू? दुनिया में 2 चीज करू नको, चोरी लबाडी छोडके काय बी कर, पण जा. येलुबाय, तुझ्या रस्त्यातनं हिला चालवलं हे बरं केलं नाही तू. तेरा भी बराबर हाय. बकरे का बच्चा शेर बनता नहीं. त्याला बकरा बनून कटून जायचं असतं. भगवान तेरा भला. असा हा जगनीला सूचित अर्थ आशीर्वाद देणारा ओल्ड फादर पानवाला तांबोळी नाट्यकथेत हवाच होता. 3. झुलवाचे तिसरे कलारूप म्हणजे त्याचे रंगरूप. दिग्दर्शकाच्या नवोन्मेषशालिनी प्रतिभेचे हे समूहसर्जन हे आता सविस्तर पाहावयाचे. 1. रंग अवकाश. प्रेक्षालयात बसल्या क्षणी समोर पाहताच लक्षात येते की मुळापासूनच दर्शनी भिंत नसलेल्या उरल्या 3 भिंतीत बंदिस्त झालेला येथील रंग अवकाश आहे. ही कथाच आहे उघड्या रस्त्याच्या बिदीतली. या जोगत्यांची घरं कुठं असतात? ती जेवत्या खात्यात कुठं? जोगवा मागायचा तो गावामधल्या घरात समोरच्या चिंचोळ्या रस्त्या बिंदीतून टकुऱ्यावरून जग नाचवत. जमलं तर एसटीनं लांब दहिवाडीला जायचं. तिथं उघड्यावरच कुठल्या तरी उकिरड्याच्या सोबतीनं बसायचं. वाटेवरच्या नदीकाठावर उघड्यानं अंग माज धुवायचं. जयंताचा मळा, फुलांची परडी, नदीचा पाणवठा, कृष्णाच्या शेताकडला भरला रस्ता असं कधीतरी कुठंतरी भेटायचं. हा असा कादंबरीतला प्रदेश, कुणा कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचा, आपण कधीच न पाहिलेला, मुळामध्ये तसा असलेला आणि नसलेलाही, म्हणूनच एक अज्ञात भूप्रदेश, कुणा शब्दप्रभूने संपादन ॲक्वायर्ड केलेला आणि संपादित ही एडिटेड केलेला, त्याच्या कादंबरीत शब्दांनी निर्मित केलेला, त्याला अपेक्षित असलेल्या जीवनसत्वाने पोषण करण्यासाठी निर्मिलेला हा हिरवा कोरडा शब्दप्रदेश हे कादंबरीकाराच्या शब्दांचे देणे असते. नाट्यदिग्दर्शकाला मात्र 2 पावले पुढे मागे जावे लागते. कादंबरीकाराच्या या शब्दप्रदेशाला येथे दृश्यमूर्त रूप द्यावे लागते. प्रत्यक्ष निसर्गातील प्रदेश, कादंबरीतील संबंधित जीवन सत्यवेधी आयडिओलॉजिकल शब्दप्रदेश आणि 3 भिंतीतील बंदिस्त दृश्यमूर्त रंगप्रदेश हा आणखी वेगळा असतो. येथेही हुबेहूब वगैरे काही नसून येथे वास्तवाचा आभास असतो. येथे वास्तुकलाही वास्तव घराचे नाट्यानुकूल असे छोटे खंडित रूप आकारित करावयास येते. चित्रकला ही सापेक्ष असे रंगभरीत या आभास निर्मितीचा एकात्मक घटक बनते. छोटेखानीचे शिल्पही कुठे येऊन उभे राहताना हेच कार्य करते. हा नाट्य रंगप्रदेश असतो. त्याच्या पाठीशी मूलभूत गोष्ट असते. जीवनार्थ ध्वनित करणारी प्रतिकात्मकता असते. रंग अवकाशामध्ये प्रत्यक्ष निसर्ग संपूर्णतेला आणणे तर अशक्य असते. प्रतिकृती आणि प्रतिमा एवढ्याच गोष्टी तेथे शक्य असतात. झुलवाच्या रंग अवकाशातील रवी कुरुमुंगे यांनी दिलेला रंगप्रदेश असा असतो. मागे पांढरा धोक पडदा, लागूनच समांतर उंचवटा, 2 बाजूनी उतरणारी उतरण आणि मध्ये सपाट चौथरा अशी येथे मोजक्या प्रतीकांची श्रीमंती आढळते. मात्र रंग अवकाशातील ही एकेकटी प्रतीके विविधलक्षी कलार्थ सुचवित असतात. येलूची घराबाहेरील ओटी, जगनीची होमवर्कची अभ्यासिका, जोगवा मागणाऱ्या जगनीची भवतीची वात्रट चावडी,
वराडी करवल्यांचे नाच, धमालीचे रस्ता अंगण आणि जगनीची अखेरची प्रलय तांडवभूमी या साऱ्याचे प्रतीक एकच, तोच मधला सपाट चौथरा, तसेच नदीकाठ, जयंताचा मळा, कृष्णाची आडवाट, लग्नाच्या वरातीचा ताशे वाजंत्र्याचा रस्ता, साऱ्याचे प्रतीक एकच, पडद्याला लागून असलेला समांतर उंचवटा. त्यावरील झाडे माणसाचीच, त्यांच्याच थरथरत्या हातांच्या पानाफुलांनी सुचवलेला शृंगार, मिलन, सर्व काही. रंग अवकाशातील ही किती साधी गद्यवृक्ष प्रतीके, पण ती सारीच जिवंत निसर्गाचा, जिवंत प्रदेशाचा आणि जिवंत प्रत्यय देत राहतात. या रंग अवकाशातील हा रंग प्रदेश, त्याच्या दोन बाजू मोठ्या अर्थवाहक ठरत असतात, जीवनसत्ववेधी ठरत असतात. येथील उजव्या बाजूला मूळच्या दैतीचे वास्तव्य आहे. याच बाजूच्या घरांकडे जोगव्यांचे लाचार गाणे गात जावे लागते. पब्या, जयंता, कृष्णा यांचे ढोंगी संसार इथलेच. जगनीच्या कोवळ्या शरीराचा भोग घेणारी ही उजवीकडचीच घरे. जगनीवर 5 गुंडांचा बलात्कार करणारे दहिवाडीचे घर याच बाजूला, तिचे उठ्यावरचे बाळणपण होते ह्याच बाजूला. डाव्या पक्षाला येलू जगनीचे न दिसणारे घर, आई अनलेख यांच्यातील वात्सल्याची देवाणघेवाण येथेच होते. कवितेतील स्वप्नाबरोबरचा जगनीचा खेळ याच बाजूचा. या बाजूचे घर म्हणजे जणू आदिमातेचा संरक्षक गर्भकोश. येथूनच ज्ञानदेवता प्रकटते आणि याच बाजूने तिच्या जीवनातील सूर्योदय होतो आणि अखेरीला उजव्या डाव्या बाजू संपून जातात. साराच गाभारा प्रकाश रेखांनी भरून जातो आणि मधोमध दिसते आशीर्वाद देणाऱ्या ज्ञानदेवीच्या तेजात उजळून निघालेली जगनी. 2. नृत्यसंगीत. झुलवा हे जोगते जोगतिणींच्या विश्वात नेणारे नाटक. त्यांनी मागाव्याचा जोगवा हा गाणे म्हणत व नृत्य करीतच मागाव्याचा असतो. ही तर परंपरा. या विश्वातील कारण, झुलवा अशा विधींमध्ये नृत्य संगीताच्या समूह आविष्काराला महत्त्वाचे स्थान असते. या पार्श्वभूमीवर या नाटकाची संगीत आणि नृत्य ही मागणीच ठरते. कादंबरी या साहित्य प्रकारात गद्य, कथन, निवेदन हेच माध्यम असल्याने पद्यबंधातील गीतांना तेथे स्थान जवळजवळ नसतेच. त्यामुळे झुलवा या कादंबरीत रेणुका देवीच्या एका पारंपरिक गाण्याखेरीज पद्यबंधाला अवसरच ठेवलेला नाही. मात्र या नाटकाचे दर्शनी कथानकच बहुतांशी घडविणारे जे वाद्य नृत्य संगीत, त्याची चकळांग, झुंगळूंग मूळ कादंबरीच्या गद्य निवेदनातही पुरेपूर घुमलेली असते, असाच प्रत्यय येथे येत राहतो. काही प्रत्यय. रातीच्या वक्ताला देवीच्या दर्शनाला आलेली भगत देवीच्या मुखवट्याला हात जोडतात आणि देवीचा जयघोष करतात. आई यल्लम्माच्या नावाने उदे उदे. या जयघोषाच्या आवर्तनाने ही कादंबरी कथा पानोपानी भारून टाकलेली आढळते. हा जयघोष केवळ गद्य नसतो, त्याला स्पष्ट लयाचा बंध असतो आणि माफक स्वरलयांची साथ असते. तुझे पुस्तक वयांसाठी 8 दिवस माझ्याबरोबर चल की जोगव्याला. देवीला 4 गाणी म्हणताना मला सोबत कर. देवीची गाणी सुरांवर म्हणणे ही जोगवा मागण्यातली परंपराच. नाथाच्या देवळाजवळ दोघींनी बी नाथाला हात जोडले. पिशवीतील भंडारा उथळला आणि चवाणक्यावर बोटं टाकली. घुडुक 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 तालवाद्य घुमू लागले. देवीचं पहिलं नमन झालं, दुसरं गाणं झालं, असे तालावरचे स्वरगीत पक्के झालेलेच असते. चवांडक वाजलं तसा जगनीचा सूर चढत होता. रामनावी हातावर बस्तरा नाचवत होता. इथे जनसमूहाच्याही लयातील सहभागाला प्रारंभ होत असतो. पुढे लयसुरांबरोबरच नृत्याची फरमाईश आलीच. नाचा येत असेल तर नाचून 2 गाणी देवीची म्हण. पण या नृत्यालाही मर्यादा टाकून दिली. आम्हाला कळतंय, देवीची गाणी म्हणाय सांगितलं, लावणी नवं, मला नाही येत नाचायला. म्हणजे ती नाचलीच तर तिथे शास्त्रीय तालबद्ध अभिजात नृत्याची बंदिश नाही हे स्पष्टच झाले. नृत्य यायचेच असेल तर साध्या मूकमुद्रेचे, नैसर्गिक हस्तपदन्यासाचे, भावांना सहजतेने अभिनीत करणारे. कारण विधीमध्ये नाचत नाचत देवीची गाणी खूप गायली जातात. यल्लम्माच्या नावानं उदो उदोकार, बाळ जोगतिणीच्या नावाचा जय जयकार, चाफ्याची माळ बोल जोगतिणीच्या गळ्यात चवांडक वाजलं,
डोहावर जोगती जोगतिणी यल्लम्माची गाणी म्हणत नाचायला लागल्या. सगळीच चवांडकाच्या तालावर नाचत होती. सगळीच एका धुंदीत नाचत होती. जगनी मोरागीगत डोलत नाचत होती. अशी ही पारंपरिक गीतांनी आणि नाचांनी भरलेली कथा तिरंग रूपात येताना पायी माफक नृत्याचा न्यास घेऊन तिचे मुक्त गळ्याने गात येते. कला सुंदर होते. या रंगप्रयोगातील या गीत नृत्य संगीतांचे रूप कसे आहे? यातील गीत म्हणजे नाट्यपद, नाट्यगीत नाही, लोकगीत नाही आणि कविताही नाही. हे बरेचसे वर्णन गीत आहे. घंटानादामधला सांधा जोडणारे, कधी कथा प्रवाहात सहभागी होणारे कथागीत आहे. आंबा मोहरला, सुगंध चाफा ग मनातच हासला, किंवा रातीसाठी फुले कोमेजून गेली, फुलल्या फुलल्या कळ्या नव्यानं फुलल्या, किंवा हिरव्या रानाला वणवा लागला, किंवा आमोशाच्या रातीला एक चांदणी लुकलुकली, किंवा येऊन गेली टोळधाड, केलं शिवार उजाड. अशा काही रूढ प्रतिमांच्या मोजक्या गीतपंक्ती भावाभिव्यक्तीला पोषक ठरतात. पण एरवी भंडारा पिवळा पडला, परसून फासा टाकला, देवीचा मुखोटा हासला, यल्लम्मा आई तुझा मी भंडारा उधळते, साऱ्या गावातल्या आळीत आळीत मी जोगवा मागते, किंवा नवरीची नवरी देवीची, दासी समद्या जगाची, अशा पद्यपंक्ती कथाप्रवाहात सहभागी होतात. तर वाजवला डंका वाजवला, रेणुकानं डंका वाजवला, कळलं कळलं कळलं, साऱ्या गावाला कळलं, राघू नाव्यानं जगनीला येशीला टांगलं. सौदत्तीची जत्रा सरली, जगनी निघाली हो गुळवाडीला, दिसा मागून गेले दिस, मासा मागून गेले मास, जगनी न घेतला ध्यास, झुलव्याची धरली आस, जगनीच्या पोटी झाली पुन्हा जगनी. अशा गद्यांसारखी पंक्ती घटना सांगतात. त्यातून ही कथागीते आहेत हे स्पष्ट होते. पण या रंगप्रयोगात ही कथागीते नृत्यगीते बनतात. कथागीतांना साध्या सुध्या शब्दार्थांना नाद, लय, स्वर, ताल, भावमुद्रा, पदन्यास यांची मिठी पडते आणि त्या कथागीतांतून नृत्यनाट्य आकाराला येते. यातील संगीत हे नाट्य परंपरेतील नाट्यसंगीत नाही, परिचित भावगीत किंवा चित्रगीतही नाही, सरळ सरळ लोकसंगीतही नाही आणि शिस्तबंदिशीची अभिजात रचनाही येथे नाही. येथे देवी संबंधित येणाऱ्या प्रथागीतांना आदिगीतांची लय सांभाळली जाते आणि प्रवाही कथागीतांना चित्रगीत, भावगीत यातील संगीताला समांतर अशा रसप्रयोगास अनुकूल स्वररचना दिली जाते. कधी तालवाद्यांचा वृंदच्या वृंदच शब्दार्थांना सामोरा येतो, तर कधी शुद्ध स्वरांची लयदार आलापी संथ मंथर गतीने गंभीरपणे चालत राहते. असे हे स्वरलयींचे नर्तन सन्मुख नवसर्जन असते. नृत्य हे अभिजात बंदिशीचे नाही, परिचित लावणी गवळणीतील लोकनृत्यही नाही. आदी नृत्याचा लयताल, मूकनृत्याची चैतन्य मुद्रा, कथकाची मंद संथ प्रवाही चाल आणि लोकनृत्याचा जोरदार बाज असे हे नाट्यनृत्य आहे. असे हे गीत, संगीत, नाट्यनृत्य कोणते कार्य करते? जयंत जगनी यांच्या पहिल्या वहिल्या मुग्ध प्रीतीला आंबा मोहरला, पाडाला की आला, सुगंधी चाफा ग मनातच हासला या साध्या परिचित प्रतिमांतून गुंफण्याचा प्रयत्न, मुग्ध प्रणयाने बहरलेले स्वर, ऋतुराजाने पाठवलेली मानवी नृत्य झाडे, त्यांची वाऱ्यावर रोमांच पेरणारी थरथर, नृत्यातूनच रचलेला जाईजुईचा मंडप, प्रियकराकडे पाहणाऱ्या जगनीची पदन्यासयुक्त लज्जित मुद्रा असे हे संबंधित घटनेतील भावसौंदर्य मूर्त करायचे कार्य. देवदत्त साबळे यांची मूळ गीते बरीचशी कथागीते असली तरी त्याचे अरुण चांदीवाले यांनी दिलेल्या नृत्य रचनेत रूपांतर झाल्यावर आणि त्यांना देवदत्तांनीच दिलेल्या स्वरलयींची साथ लाभल्यावर कथा घटना उभ्या करताच नाद आणि रूप यांचा आनंद देत ही गीते या भावसौंदर्याच्या विविध छटा अभिनीत करीत असतात. तरीही एक मर्यादा. मूळ कादंबरीतील वर आंब्यावर उन्हाची हळद पिकल्याली,
धगीन दोघं फुटाया लागली, मवर फुटल्या गदघामाच्या लाह्या अंगावर फुटल्या, यातील भावांची ध्वनिवलये अशाही नाट्यनृत्याला पकडणे कठीणच. शब्दसंहिता आणि रंगप्रयोग यांच्या तुलनेतील ही मर्यादा स्पष्ट आहे. इथे भाग 3 संपवतो. धन्यवाद.